नमस्कार. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज आता प्रिंट मीडिया नंतर डिजिटल मीडियामध्ये सुद्धा पदार्पण करीत आहे. याचं बातमीपत्र सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या YouTube चॅनलवर आपल्याला रोज संध्याकाळी 7 वाजता पाहायला मिळणार आहे. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजचे मुख्य संपादक डॉक्टर शमसुद्दीन शेख आणि चॅनल हेड सना साबीर मॅडम आणि त्यांची संपूर्ण टीम या चॅनलच्या माध्यमातून आता डिजिटल मीडियामध्ये पदार्पण करताय. त्यामुळे जास्तीत जास्त आमच्या चॅनलला पसंती द्या आणि लाईक्स, फॉलो आणि सबस्क्राईब सुद्धा करा. मनोज जरांगे पाटील 10 फेब्रुवारी पासून करणार बेमुदत उपोषण. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक महिन्यांपासून लढा देत आहेत. अगदी सातत्यानं आंदोलन आणि उपोषण करून त्यांनी सरकारला जंग पछाडलंय. याच दरम्यान मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठ्यांचा मोर्चा घेऊन मुंबईच्या वेशीवर धडकले होते. मराठा आंदोलकांनी मुंबईमध्ये चक्काजाम आंदोलन करण्याची योजना अगदी तंतोतंत आखली होती. मात्र मराठा आंदोलक हे मुंबईच्या वेशीवर दाखल होताच राज्य सरकारनं अगदी तातडीनं मराठा आरक्षणाबाबत अधिसूचना काढली आणि मग त्यानुसारच कुणबी नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी जात प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीत समावेश केला जाणार आहे. तसंच ओबीसीत समाविष्ट केलेल्या मराठा व्यक्तींच्या शपथपत्रावर त्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही जात प्रमाणपत्र देण्यास राज्य सरकारनं हिरवा कंदील दाखवलाय. मात्र सगळे सोयऱ्यांसंदर्भात सरकारनं काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं, पुढील 15 दिवसात विशेष अधिवेशन बोलावून हा कायदा पारित करावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळालेलं नाही, त्यावरून जरांगे पाटील यांनी मंगळवारी राज्य सरकारला इशारा दिला होता आणि याच अनुषंगानं या अधिसूचनेची अंमलबजावणी सुरू केली नाही तर येत्या 10 फेब्रुवारी पासून मी बेमुदत उपोषणाला बसेन असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. सतर्क पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक डॉक्टर शमसुद्दीन शेख यांचा अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान. पत्रकारितेमध्ये विविध विभागांवर वृत्त संकलन नेहमीच केलं जातं. या विभागांमध्ये गुन्हे वृत्त संकलन हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं आणि यात केलेल्या उल्लेखनीय वृत्त संकलनाची दखल घेत सतर्क पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक डॉक्टर शमसुद्दीन शेख यांचा ग्रामीण पत्रकार संघातर्फे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. हा सन्मान सोहळा रविवारी 28 जानेवारी रोजी नवी मुंबईतील पंचतारांकित हॉटेल कोर्टयार्ड मेरिट इथं संपन्न झाला. मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. सालाबादप्रमाणे याही वर्षी ग्रामीण पत्रकार संघानं सामाजिक, व्यावसायिक, उद्योग क्षेत्रासह पत्रकारितेमध्ये उत्तम कार्य करणाऱ्या 50 जणांची निवड केली होती. मुंबई विभागासाठी ग्रामीण पत्रकार संघाचे मुंबई विभागीय अध्यक्ष अमोल राणे यांनी ही निवड प्रक्रिया केली. गेल्या 1 दशकांपासून संपादक म्हणून गुन्हे वृत्त संकलनापासून वृत्तपत्र प्रसिद्ध करण्यापर्यंत सतर्क पोलीस टाइम्सच्या प्रत्येक घटकाचा मोलाचा सहभाग आहे आणि त्यामुळे हा सन्मान केवळ माझा नसून सतर्क पोलीस टाइम्सच्या पूर्ण परिवाराचा आहे अशी प्रतिक्रिया डॉक्टर शमसुद्दीन शेख यांनी दिली. वंचितांचा समावेश अद्याप महाविकास आघाडीत नाही, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची माहिती. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी म्हणून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना चर्चेचे आणि निर्णयाचे अधिकार असल्याचे त्यांच्या पक्षाच्या प्रभारींनी सांगितलं. पत्रावर नाना पटोले यांची स्वाक्षरी आहे. काँग्रेसनं अगोदर स्पष्ट करावं की नाना पटोलेंना अधिकार आहेत किंवा नाही. त्यामुळे वंचितांचा अजूनही महाविकास आघाडीमध्ये तसा समावेश झालेला नाही अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख तिन्ही घटक पक्षांनी आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी यावेळेस केली आहे. छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, शिंदे गटाचे आमदार झाले आक्रमक. मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
नवी मुंबईतील मराठा मोर्चाला संबोधित करताना मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं सांगितलं। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणासाठी झटत असल्याचं दिसलंय। तर दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे सातत्यानं मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी विरोध करीत असल्यामुळे ते मराठा समाजाच्या निशाण्यावर आहेत। आता खुद्द सरकारमधील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाकडूनही छगन भुजबळ यांना आव्हान देण्यात येत आहे। मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावरून छगन भुजबळ मंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात अशी चर्चा होत असताना शिंदे गटाच्या नेत्यांनी भुजबळ यांची चक्क हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांच्यावर आरोप केलेले आहेत। छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या विरोधात तिरस्काराची भावना ठेवून बोलत आहेत आणि हे योग्य नाही। अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवता कामा नये, त्यांची हकालपट्टी करावी। मंत्रिपद घेताना सर्वांना समान न्याय देण्याची शपथ घेतली जाते। अशा वेळेस भुजबळ एका समाजाचा तिरस्कार कसा काय करू शकतात असा प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित करत त्यांच्यावर टीका केली आहे। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली एका विश्रांतीची। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज आता होणार डायरेक्ट जनतेशी संवाद। प्रिंट मीडियामध्ये नावलौकिक मिळवलेले सतर्क पोलीस टाइम्स आता नव्या डिजिटल न्यूज चॅनेलच्या रूपात नव्या ढंगात आता होणार समस्यांची उकल। क्षेत्र कोणतंही असो, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा गुन्हेगारी, त्यावर होणार डायरेक्ट चर्चा। त्यासाठी रहा आमच्या सोबत। ताज्या बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज YouTube चॅनलवर रोज सायंकाळी 7 वाजता। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ। डिजिटल प्लेटफॉर्म पर लेकर आ रहे हैं रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा, जिसमें आप देखेंगे इंफॉर्मेशन और एंटरटेनमेंट से जुड़ी ढेर सारी बातें। जल्द ही आ रहा है नया YouTube चैनल रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा। या छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। शिवप्रेरणा महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा निकेताताई पांचाळ यांना महाराष्ट्र रायझिंग स्टार पुरस्कार प्रदान। शिवप्रेरणा महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा निकेताताई पांचाळ यांना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं महाराष्ट्र रायझिंग स्टार पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। नवी मुंबई येथील कोर्टयार्ड मेरिट या ठिकाणी 28 जानेवारी रोजी पत्रकार संघाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला। या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे सिने अभिनेते सयाजी शिंदे, दूरदर्शन केंद्राचे माजी संचालक डॉक्टर मुकेश शर्मा, दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे, विधिमंडळाचे वरिष्ठ पत्रकार तसंच गरजा महाराष्ट्र चॅनलचे मुख्य संपादक अनिल महाजन, दाक्षिणात्य चित्रपटाची नायिका कल्पना सैनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्यामध्ये शिवप्रेरणा महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा निकेताताई पांचाळ यांना त्यांच्या महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरण या सामाजिक कार्याबद्दल महाराष्ट्र रायझिंग स्टार पुरस्कार देण्यात आला। सर्व स्तरांमधून त्यांचं अभिनंदन होत आहे। पुरस्कार सोहळ्यामध्ये संस्थेचे संस्थापक नंदकुमार पांचाळ, सभासद अनिल रामगुडे, गीतांजली रामगुडे, श्रेया राणे, निवास कांबळे हे सभासद उपस्थित होते। या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ मुंबई सेलच्या वतीनं करण्यात आलं होतं। गैरवर्तन केलेल्या उमेदवारांवर कारवाईचा बडगा, MPSC कडून कारवाई। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार, गैरवर्तणूक करून नियमांचं उल्लंघन केलेल्या उमेदवारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। संबंधित उमेदवारांना MPSCच्या परीक्षेसाठी प्रतिरोधित करण्याची कारवाई करण्यात आली आहे। विशेष म्हणजे कारवाई केलेल्या उमेदवारांमध्ये शासकीय पदावर कार्यरत असलेल्यांचाही समावेश आहे। MPSCनं X या समाज माध्यमाद्वारे या कारवाईबाबतची माहिती दिली आहे। झारखंडचे मुख्यमंत्री अटकेत, प्रदीर्घ चौकशीनंतर हेमंत सोरेन ईडीच्या ताब्यात। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना भ्रष्टाचार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने बुधवारी रात्री अटक केली आहे।
त्यापूर्वी सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सत्तारूढ झारखंड मुक्ती मोर्चानं राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून परिवहन मंत्री चंपाई सोरेन यांची निवड केली आहे आणि गुरुवारी ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सोरेन यांची गेल्या काही काळापासून भूखंड गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू होती. 2 दिवसांपूर्वी ईडीनं त्यांना चौकशीसाठी कार्यालयात सुद्धा येणार असल्याचं पत्र पाठवलं होतं. मात्र सोरेन हे गायब झाले आणि त्यावर ईडीनं सोरेन यांच्या दिल्लीतील घरावर छापा टाकला. त्यांच्या 2 गाड्या आणि जवळपास 36 लाख रुपयांची रोकड ईडीनं जप्त केली आहे. त्यानंतर बुधवारी पुन्हा चौकशीसाठी येणार असल्याचं पत्र ईडीनं पाठवलं होतं. त्यानुसार दुपारी साधारण 1 वाजता पथक चौकशीसाठी सोरेन यांच्या निवासस्थानी पोहोचून 7 तास चौकशी करीत होते. त्यानंतर सोरेन यांनी राजभवनात जाऊन राजीनामा दिला आणि नंतर ईडीनं त्यांना ताब्यात घेतलं. जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी अजयकुमार बन्सल यांची नियुक्ती. IPS अधिकारी अजयकुमार बन्सल यांची जालना जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अंतरवाली सराटी येथील लाठीमारानंतर तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर 7 महिने अधीक्षकपद हे रिक्त होतं. प्रभारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची पुण्यामध्ये अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे या पदावर पदोन्नती करण्यात आली. अंतरवाली सराटी येथील लाठीमार प्रकरणी निलंबित असलेले तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे आणि पोलीस उपविभागीय अधिकारी मुकुंद आघाव यांना पदस्थापना करण्यात आली आहे. प्रिंट मीडियामध्ये नावलौकिक मिळवलेले सतर्क पोलीस टाइम्स न्यूज आता डिजिटल मीडियामध्ये सुद्धा पदार्पण करीत आहे आणि आजपासून रोज संध्याकाळी सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या YouTube चॅनेलवर आमच्या बातम्या प्रसारित होणार आहेत. त्या तुम्ही अवश्य पहा आमच्या सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या YouTube चॅनेलवर आणि आम्हाला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आमच्या बातम्या जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. त्यासोबतच तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या सुद्धा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ.